नमस्कार, वादग्रस्त चॅनलच्या क्राईम न्यूजमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत। दक्षिण सोलापूर या गावामधून उळेगाव या ठिकाणी आपण इथे जमलेलो आहोत। विधानसभेच्या निवडणुका नुकत्याच तोंडावर आलेल्या आहेत आणि नागरिकांमध्ये नवीन चेहरा पाहण्याची उत्सुकता पण आहे आणि ते जाणून घेण्यासाठी आज आपण इथे उपस्थित जे नागरिक आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात की नेमका कल हा कोणाकडे आहे। आपलं नाव? दीपक कळसे, राहणार उळेगाव। सध्या तरी सोमनाथ वैद्य यांची त्यांच्याकडे सर्व नागरिकांचा कल दिसून येत आहे। आपण काय करताय? मी अकॅडमी चालवतो, आशय ॲथलेटिक्स स्पोर्ट्स अकॅडमी आहे आपल्या उळेगावामध्ये सध्या। तरी सोमनाथ वैद्य यांचं वाटतं की बाबा आता नवीन युवकांना मदत करतील किंवा नवीन युवकांसोबत साथ देतील नवीन युवकांच्या। आणि त्यानंतरनं सध्या तरी जनतेला वाटतंय की बाबा आता विकासाची जरा थोडीफार वाटचाल होत आहे जरा विकासाकडे। सोमनाथजी वैद्य यांच्यावरती सध्या जनतेचं थोडं जरा जास्त लक्ष जात आहे किंवा त्यांच्यावर विश्वास ठेवत आहेत सध्या जरा सोमनाथ वैद्य यांच्या। विकासांची कामे नक्कीच त्यांच्याकडून होतील असे लोकांच्या अपेक्षा आहेत। 100% अपेक्षा आहेत की सध्या सोमनाथ वैद्य यांच्याकडून अपेक्षा आहे की बाबा आता त्यांनी काहीतरी करून दाखवतील, विकासाच्या मार्गावरती काहीतरी नवीन वाटचाल सुरू होईल। आता सध्या तर नवीन चेहरा पाहण्याची उत्सुकता लोकांकडून दिसून येत आहे आणि नवीन चेहऱ्याला सध्या लोकांची तशी बरीच मागणी पण आहे। बऱ्याच लोकांमधून आपण जाणून घेतलेलं आहे की सध्या विकासाची कामे युवकांच्या माध्यमातून, जसं की आता सांगितलेलं आहे की ॲडव्होकेट सोमनाथ वैद्य साहेबांचं नाव सध्या चर्चेत तर आहेत, तर लोकांकडून अपेक्षा अशी पण आहे की त्यांच्याकडून विकासाची कामे ही नक्कीच होतील। काय वाटतं, ते नक्कीच कामं करतील? हो, करतील असं तर सध्या तरी जनतेची अपेक्षा आहे, दिसून तर येत आहे तसंच की बाबा सोमनाथजी वैद्य साहेब आता करून दाखवतील काहीतरी। त्यांच्याकडे भरपूर आशेची किरणे दिसून येत आहेत। थँक्यू। आता जसं की आपण आलेलो आहोत उळे गावामधून, काही लोकांच्या लोकांचा कल कुणाकडे आहे हे जाणून घेण्याकरिता आपण लोकांकडून जाणून घेतलं आणि मी पत्रकार अजय खंडागळे सह कॅमेरामन प्रदीप गायकवाड।